सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर संध्याकाळी छान अशी ते देवपूजा वगैरे झाली. देवपूजा झाल्याच्यानंतर लगेचच दोघांचा चहा वगैरे करून घेतला. आणि हाच तो वेळ असतो की दोघं एकत्र सोबत छान असा घालवता येतो, चहासुद्धा घेता येतो. आणि जे काही दिवसभराचं शेड्यूल आहे किंवा ज्या काही जॉबच्या संदर्भाच्या गोष्टी असतात त्यासुद्धा आपल्याला डिस्कस करता येतात. आणि म्हणजे थोडंसं मिस्टरांसोबतसुद्धा आपल्याला छान असा मालावांसोबत वेळसुद्धा घालवता येतो. त्याच्यानंतर चहा वगैरे घेतला दोघांचा आणि लगेचच स्वयंपाकाला लागले. स्वयंपाकाला संध्याकाळी थोडं लवकरच लागून जाते, कारण आता लवकर अंधारसुद्धा पडून जातो. 6 वाजेलाच असं वाटतं ना की बापरे, इतकी सारा उशीर होऊन गेलेला, मात्र अजूनही 6च वाजलेले असतात. म्हणून इथे जिरं मोहरीची फोडणी दिली आणि 2 मिरच्या टाकल्या, थोडंसं लसूण टाकला आणि एक छोटंसं वांगं आणि तुरीचे दाणे. तर म्हटलं चला तुरीचे दाणेसुद्धा होते म्हणून वांगं आणि तुरीचे दाणे असे कोरडे बनवले. छान लागते अशी भाजी. जर तुम्ही बनवली नसेल तर नक्की रेसिपी तुम्ही एक वेळेस ट्राय करून बघा. सर्व काही असे छान वॉश करून घेतलेले होते, ते टाकून दिले आणि थोडीशी हळद टाकली, मीठ टाकलं, नंतर कोथिंबीर गार्निश केली आणि थोडंसं पाणी. जेवढं पाणी टाकलं ना त्याच्यामध्येच पूर्ण काही छान अशी भाजीसुद्धा छान वगैरे शिजवून घेतलेली होती. कारण थोडेसे तुरीचे दाणे शिजायला मात्र वेळ लागत असतो, म्हणून थोडंसं पाणी जास्त ॲड केलेलं होतं. थोडा वेळ झाकण ठेवलं. तोपर्यंत चपातीची कणिकसुद्धा मळून झालेली होती. ते छान अशा मऊ चपात्या बनवून घेतल्या आणि नंतर दोघांनी छान असं जेवण केलं. असा होता आजचा आमचा दिवस. थँक